नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जगतपाल फाउंडेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज PYQ TET मध्ये जे व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन होते त्याच्यावर आधारित आपण चर्चा करणार आहोत. ॲक्च्युली आपण आज लाईव्ह कंडक्ट करणार होतो लेक्चर, परंतु काही टेक्निकल इश्यूज आले त्यामुळे लाईव्ह लेक्चर कंडक्ट होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे जे आहे तो व्हिडिओ मी आज अपलोड करतो आहे रेकॉर्ड करून. उद्यापासून आपलं नेहमी दररोज 9 वाजता लाईव्ह लेक्चर राहील. याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड, पर्टिक्युलरली आता TETची परीक्षा येते तर TETशी रिलेटेड जे काही तुमचे प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत त्या प्रिव्हियस क्वेश्चनचं ॲनालिसिस मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तरी तुम्ही प्रत्येकाने दररोज 9 वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करायचा. विशेषतः जे TETचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूप सुवर्णसंधी आहे. मित्रांनो, ही फक्त TETसाठीच नाही तर माझी कळकळीची विनंती की जे पोरं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या सगळ्यांना याचा उपयोग होणार आहे. तर आपल्या या आजच्या सेशनमध्ये आपण इंग्रजी विषयामध्ये जे व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स आलेले आहेत ते व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स त्याच्यावर ॲनालिसिस करणार आहोत. मी 10 क्वेश्चन्स घेतले आहेत. मागच्या 2020मध्ये जो TETचा पेपर झाला, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, त्याचे काही क्वेश्चन्स मी याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे व्होकॅब्युलरी विचारली गेले त्याचा ॲनालिसिस आपण करूया. मित्रांनो, ही व्होकॅब्युलरी फक्त TETसाठीच नसते तर या व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला शिक्षक भरतीची जी परीक्षा आहे TAIT त्या टेट परीक्षेसाठी पण होते. त्याच्यानंतर पुन्हा PSI STI तलाठी MPSC सगळ्या प्रकारच्या ज्या परीक्षा आहे बँकिंग त्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला व्होकॅब्युलरी विचारतात. त्यात कधी सिनोनिम्स समानार्थी शब्द, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे त्याला पर्यायवाचक शब्द आपण त्याला म्हणतो, इडियम्स अँड फ्रेजेस वाक्प्रचार म्हणी, या सगळ्यांचा अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये विचारला जातो. तर आपल्या रोजच्या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर स्टार्ट करतो मी माझं लेक्चर. पहा मित्रांनो, आता हा क्वेश्चन पहा. हा महा TETला 2020चा पेपर आहे आणि पेपर फर्स्ट आहे, म्हणजे जो 1ली ते 5वी पर्यंतचा जो पेपर आहे त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. पहा, इथं क्वेश्चन दिला आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द ऑपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. मित्रांनो, तुम्हाला विचारलं आहे क्लोजेस्ट टू द ऑपोजिट इन मिनिंग, अर्थात तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. एक वाक्य दिलं आहे, त्या वाक्यामध्ये जो वर्ड दिला आहे अंडरलाइन केलेला त्याचा ऑपोजिट विचारला आहे, विरुद्धार्थी विचारलं आहे. बरं पाहूया. ही अपेअर्स टू बी फोनी पर्सन. तो फोनी पर्सन दिसतो म्हणे. अपेअर्स म्हणजे दिसणे, भासणे, म्हणजे तो फोनी पर्सन आहे असण्याचा भास होतो, तो तसा दिसतोय. फोनी म्हणजे काय? सारखा फोनवर बोलतोय असा भाग नाही. तर फोनी या शब्दाचा अर्थ होतो डुप्लिकेट, बनावट. म्हणजे आपण फेक पर्सन म्हणतोय एखादा, किती बनावट माणूस आहे, किती खोटा माणूस आहे. मग हे बनावटगिरी असणारा, खोटारडा, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की डुप्लिकेट माणूस, नकली, अशा व्यक्तीला फोनी पर्सन म्हणतात. मग या फोनीला तुम्हाला समानार्थी शब्द फेक है ना, डुप्लिकेट, अनरियल, हे त्याला समानार्थी शब्द आहे. पण मात्र तुम्हाला विचारले विरुद्धार्थी तर मग याला तुम्ही म्हणू शकतात अनरियल, सॉरी माफ करा, या ठिकाणी तुम्हाला जर विरुद्धार्थी शब्द विचारलाय तर रियल, जेन्युइन, ऑथेंटिक, हे शब्द त्या ठिकाणी आहेत. मग या ठिकाणी जेन्युइन हा शब्द त्याला विरुद्धार्थी, अस्सल, खरा, डुप्लिकेटच्या विरुद्धार्थी, फेकच्या विरुद्धार्थी जेन्युइन, ऑथेंटिक हे शब्द त्या ठिकाणी यायला पाहिजे. मग इथं तुम्हाला जेन्युइन दिले तर उत्तर क्रमांक तुमचं 3 पाहिजे. ब्युटिफुलचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे, याचा अर्थ सुंदर. अनरीड म्हणजे की वाचन न झालेलं, अनरीड मेसेज असतात. ठीक आहे. अगली, अगली म्हणजे कुरूप. दिसायला सुंदर असेल तर ब्युटिफुल आणि दिसायला जर कुरूप असेल तर ते अगली, म्हणजे याला विरुद्धार्थी शब्द कोण येईल? ब्युटिफुल. ठीक आहे. मग हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. बरं, हा सुद्धा महा TETचा 2020चा पेपर फर्स्टचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन पहा, चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन पार्ट. इथं जो अंडरलाइन वर्ड दिलेला आहे त्याचा नियरेस्ट मिनिंग अर्थात त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे.
बरं वाक्य पाहूया आपण. ही इज क्वाईट पार्सिमोनियस बाय नेचर. तो क्वाईट पार्सिमोनियस आहे. मित्रांनो क्वाईट म्हणजे काय ते आधी समजून घ्या. क्वाईट या शब्दाचा अर्थ होतो पूर्णपणे, अर्थात कम्प्लिटली. काही पोरं जो क्वाईट समजतायत तो हा क्वाईट आहे, शांत. आपण म्हणतो प्लीज कीप क्वाईट. आणि हा एक येतो क्विट. तो क्विट म्हणजे थांबणे. मी हा गेम क्विट करू इच्छितो म्हणजे थांबू इच्छितो. ठीक आहे, मग आपल्याला हा क्वाईट पूर्णपणे. वाक्याचा अर्थ होतो की तो पूर्णपणे पार्सिमोनियस नेचरचा, पार्सिमोनियस स्वभावाचा माणूस आहे. पार्सिमोनियस या शब्दाचा अर्थ होतो कंजूस, मायझर म्हणजे काटकसरी, की तो पैसा खर्च करत नाही अशा व्यक्तीला म्हणतात पार्सिमोनियस. पार्सिमोनियस या शब्दाचा अर्थ होतो कंजूस. त्याला तुम्ही मायझर म्हणू शकतात, त्याला तुम्ही स्टिंगी म्हणू शकतात, स्टिंगी म्हणजे पण कंजूस. त्याला इकॉनॉमिकल म्हणू शकतात, त्याला तुम्ही फ्रुगल म्हणू शकतात. ठीक आहे, फ्रुगल म्हणजे कंजूस, इकॉनॉमिकल म्हणजे कंजूस, स्टिंगी म्हणजे कंजूस, मायझर म्हणजे कंजूस. मग आता तुम्हाला नियरेस्ट मिनिंग विचारलाय. नियरेस्ट मिनिंग इथं तुम्हाला मायझरली हा शब्द सापडतोय, म्हणजे मायझर किंवा मायझरली कंजूस व्यक्ती. मित्रांनो आता कंजूस आहे तर त्याच्या विरुद्धार्थी उधळपट्टी करणारा माणूस असतो, भरमसाठ खर्च करणारा उधळ्या माणूस असतो. तर त्या उधळपट्टी करणाऱ्या माणसाला म्हणतात एक्स्ट्रा व्हॅगंट. कोणी कोणी त्याला लॅविश पण म्हणतात. मागे आयोगाला एक क्वेश्चन होता की इट वॉज अ लॅविश पार्टी. लॅविशला अंडरलाईन करून विचारलं होतं की त्याला ऑपोजिट विचारलं होतं. लॅविश म्हणजे प्रचंड खर्च झालेला, आणि त्याला विरोधार्थी शब्द फ्रुगल, काटकसरीचा, कमी खर्च झालेला म्हणजे कंजूसपणा झालेला. मग हा एक्स्ट्रा व्हॅगंट, लॅविश. त्याला प्रॉडिगल हा शब्द पण येतो. प्रॉडिगल या शब्दाचाही अर्थ होतो की उधळपट्टी करणारा. त्याचा अर्थ होतो उधळपट्टी करणारा, आणि याचा अर्थ होतो कंजूस. हे आता आपण लिहिलेलेच आहेत. ठीक आहे, बरं याला अजून एक शब्द आहे स्टिंगी, मायझर, इकॉनॉमिकल, फ्रुगल, स्पेंड थ्रिफ्ट. ठीक आहे मित्रांनो, आता क्रुएलचा अर्थ होतो दुष्ट, वाईट. आणि हॉटी या शब्दाचा अर्थ होतो अहंकारी. मग आपलं उत्तर पाहिजे या ठिकाणी मायझरली. शब्द माहिती असेल, त्याचा अर्थ माहिती असेल तर तुम्हाला ते सहज निवडता येईल. चला, समजला असेल हा क्वेश्चन. आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. पुन्हा हा महाटीईटी 2020चा पेपर 1चा क्वेश्चन आहे. Which one of the following pairs is not correctly matched as one word substitution for the given phrase? खाली ज्या जोड्या दिलेल्या आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या, पर्यायवाचक शब्दाच्या, की त्याच्यामधली कोणती जोडी मॅच होत नाही, इज नॉट करेक्टली मॅच्ड. मग ते तुम्हाला निवडायचे. त्याच्यासाठी तुम्हाला ते वन वर्ड सबस्टिट्यूट पण माहीत पाहिजे. मित्रांनो, जिनोसाइड, जिनोसाइड या शब्दाचा अर्थ होतो वंशहत्या. वंशहत्या म्हणजे काय? एखाद्या कुटुंबाचा किंवा एखाद्या फॅमिलीचा परिपूर्णपणे नायनाट करणे. आपण आपल्या मराठीमध्ये सुद्धा म्हणतो शाब्द देताना की तुझ्या वंशाला दिवा राहणार नाही, म्हणजे संपूर्ण वंश, संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी नाश होईल. भाषाला म्हणतात जिनोसाइड. मग मर्डर ऑफ रेस, रेस या शब्दाचा अर्थ सुद्धा होतो वंश, समुदाय. मग संपूर्ण समुदायाची हत्या. तुम्ही मर्डर ऑफ रेस म्हणू शकतात, मर्डर ऑफ कम्युनिटी म्हणू शकतात, किंवा मर्डर ऑफ होल फॅमिली म्हणू शकतात. संपूर्ण कुटुंबाचा नायनाट करणे, हत्या करणे, त्याला म्हणतात वंशहत्या. मग हे जिनोसाइड, ती जोडी बरोबर आहे. बरं, पुढचं सोरोसाइड. सोरो या शब्दाचा अर्थ होतो ग्रीक भाषेमध्ये सिस्टर. सोरोसाइड, साइडचा अर्थ होतो हत्या, म्हणजे बहिणीची हत्या. मग मर्डर ऑफ सिस्टर, मग मर्डर ऑफ सिस्टर हे सुद्धा वाक्य, ही जी वन वर्ड सबस्टिट्यूट ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याला तुम्ही भगिनी हत्या म्हणू शकतात किंवा बहिणीची हत्या म्हणू शकतात, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. मग बंधू हत्याला काय म्हणतात? तर बंधू हत्याला म्हणतात फ्रॅट्रिसाइड, बंधू हत्या. ठीक आहे, ओके. हा उक्झोरेसाइड. मित्रांनो, उक्झोरेसाइड या शब्दाचा अर्थ होतो पत्नी हत्या, पण इथं काय दिलंय? मर्डर ऑफ ब्रदर. ऍक्च्युअली मर्डर ऑफ ब्रदर म्हणजे फ्रॅट्रिसाइड. इथं पाहिजे होतं तुम्हाला मर्डर ऑफ वाईफ. ठीक आहे. मग पती हत्याला काय म्हणतात? पती हत्याला म्हणतात हजबंडिसाइड. माहिती असू द्या, पती हत्या. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं आहे.
मग आपल्याला चुकीचंच ओळखायचं होतं. मॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड या शब्दाचा अर्थ होतो मातृहत्या. ठीक आहे, हा मातृहत्या. मग पितृहत्याला शब्द आहे पॅट्रिसाइड. विचार करा, या हत्या बऱ्याच वेळा परीक्षेत विचारल्या गेल्या, फक्त टीईटीलाच नाही. तुमच्या पाठीमागचे जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या आयोगाच्या, एमपीएससीच्या, PSI, STIच्या, तलाठी भरतीच्या, तर वारंवार या हत्या विचारल्या गेल्या आहेत. फोबिया विचारतात तुम्हाला. फोबिया म्हणजे काय? अनाहूत भीती. मग त्याचे पण काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहेत, पाहूया आपण पुढे. बरं, द यंग वन ऑफ कॅट इज किटन. मित्रांनो, द यंग वन ऑफ कॅट इज किटन, द यंग वन म्हणजे काय? तर त्याचा मराठीत अर्थ होतो पिलू. मांजरीच्या पिलाला किटन म्हणतात, किटन इंग्रजीमध्ये. ठीक आहे. द यंग वन ऑफ फ्रॉगीज, मग त्यांनी विचारलंय की बेडकाच्या पिलाला काय म्हणतात? इंग्रजीत बेडकाच्या पिलाला टॅडपोल म्हणतात. बेडकाचे पिलू टॅडपोल. ठीक आहे. मग फॉन काय असतो? फॉन असतं यंग वन ऑफ डिअर, हरिण, हरिणाचे पिलू. मराठीत आपण त्याला पाडस म्हणतो, हरिणाचे पाडस. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियले है ना, ते एक अभंगामध्ये ती ओळ आहे. पाडस म्हणजे हरणाचं पिलू. फॉन, कीड, हे तर माणसाचं पिलू आहे, लेकरू, यंग वन ऑफ मेन. सिग्नेट, हे हंसाचे पिलू. हंसाला इंग्लिशमध्ये स्वान म्हणतात, यंग वन ऑफ स्वॅन. आपण आधीच उत्तर काढून ठेवलंय, टॅडपोल. मग बाकीच्यांचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे होते, म्हणून त्या ठिकाणी त्यांचं जस्टिफिकेशन, त्याचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला दिलं. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. बर, सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स. सुधीरला पुस्तकांची भीती वाटते. अफ्रेड ऑफ, ची भीती वाटणे. मग सुधीरला कशाची भीती वाटते? सुधीरला पुस्तकाची भीती वाटते. पुस्तकाच्या भीतीला बिब्लिओफोबिया म्हणतात. फोबिया शब्द ऐकून घ्या. फोबिया या शब्दाचा अर्थ होतो अनावश्यक वाटणारी भीती. बऱ्याच लोकांना उगाच अकारण भीती वाटत असते. हा एक मेंटल डिसऑर्डर आहे, मानसिक आजार आहे. मग तो मानसिक आजार तुम्हाला विचारतात बरं का, वेगवेगळ्या पद्धतीचे मानसिक आजार आहे. आपण विचारही करू शकत नाही अशा गोष्टींचे मानसिक आजार आणि त्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. इथं त्याला पुस्तकाची भीती वाटते. मग हिज फॅमिली थिंक्स दॅट, त्याची फॅमिली असा विचार करते की ही सफरिंग फ्रॉम बिब्लिओफोबिया, पुस्तकांची भीती. बरं, याच्यावर असा एक प्रश्न पण विचारतात की एखाद्या व्यक्तीला पुस्तकाचं प्रचंड वेळ असतं, पुस्तक प्रेमी असतो, त्याला पुस्तकाशिवाय काहीच दिसत नाही, त्याला म्हणतात बिब्लिओफाईल. ठीक आहे. हा बिब्लिओफाईल असतो, हा पुस्तक प्रेमी असतो, पुस्तक वेडा. ठीक आहे, असो. मित्रांनो, मग अँड्रोफोबिया म्हणजे काय? अँड्रोफोबिया म्हणजे माणसांची वाटणारी भीती. काही लोकांना माणसांची भीती वाटते की उगाच काही लोक मला मारायला येतील, ते मला धरतील, पकडतील. मग माणसांची वाटणारी भीती, तो आहे अँड्रोफोबिया. हा शब्द तयार झाला आहे अँड्रोवरनं. अँड्रो हा ग्रीक वर्ड आहे. अँड्रोचा अर्थ तो माणसं, फोबिया म्हणजे भीती, म्हणजे फिअर ऑफ मेन, माणसांची भीती. ठीक आहे. ओके. लोगोफोबिया, लोगो या शब्दाचा अर्थ होतो ग्रीकमध्ये वर्ड, शब्दांची भीती. शब्दांची भीती असं असू शकतं, हो असू शकतं. काही लोकांना असं वाटतं की बाबा मी उगाच बोललो तर माझ्या शब्दामुळे समोरचा दुखावला जाईल, किंवा कोणी जर मला बोललं तर मी दुखावला जाईल. उगाच शब्दांची वाटणारी अकारण भीती. अशा लोकांना डोळ्यासमोर शब्द दिसतात. एखादा जर कोणी बोलला तर ते शब्द त्याच्या डोळ्यासमोर अवतीभोवती तळत असतात. ती मानसिक आजार आहे तो. ठीक आहे. मग हा आहे फिअर ऑफ वर्ड्स, शब्दांची भीती. ठीक आहे. ओके. हेडोनोफोबिया. मित्रांनो, हेडोनोफोबिया या शब्दाचा अर्थ होतो आनंदाची भीती. अशी भीती असू शकते की अत्यानंद होते त्याची भीती, हर्षवाद म्हणतो आपण त्याला.
काही लोकांच्या मनात असं समज होतं की नको बाबा जास्त आनंद पण काही कामाचा नाही, आनंद झाला तर त्याच्यानंतर पाठीमागे मला वाईट गोष्टी सुद्धा अनुभवायला येतात आहेत, बऱ्याच लोकांना असा भास होतो. मग अशा याला म्हणतात आनंदाची भीती, फिअर ऑफ हॅपीनेस किंवा फिअर ऑफ प्लेजर. काही ना सुख सुद्धा नको असतं की नको बाबा सुखापाठीमागे मला दुःख पण जास्त भोगावं लागतं. आपण म्हणतो ना जास्त हसला की रडू सुद्धा येतं. ठीक आहे, अशा भीतीला मला म्हणायचं आहे हेडोनोफोबिया. लक्षात आलं असेल फोबिया. पुढच्या पार्टकडे आपण जाऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल वर्ड. इथे एक म्हण दिलेली आहे, लाईफ इज टू डेथ ॲज प्लेजर इज टू पेन. जसं जीवन मृत्यूशी संबंधित आहे तसं प्लेजर आनंद दुःखाशी संबंधित आहे. फ्रेश आहे ती. जीवनाशी मृत्यू संबंधित आहे, मग आनंदाशी दुःख संबंधित आहे. लाईफ इज टू डेथ ॲज प्लेजर इज टू पेन्स. ओके, दिला इथं पेन. वास्तविक आता सफरिंगचाही अर्थ यातना, पेनचाही अर्थ यातना, अँग्विजचाही अर्थ यातना, पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य. पण ज्या म्हणी आहेत त्या म्हणीनुसार इथं पेन्स पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स. खाली जी इडियम दिलेली आहे, म्हण दिलेली आहे, त्या म्हणीमध्ये जो वर्ड आहे त्याचा अर्थ सांगायचा आहे. वी शुड गार्ड अगेन्स्ट आवर ग्रीन आईड फ्रेंड्स. मुद्दामून मी ग्रीन मध्ये केलेला आहे तो. मग आपण आपले जे ग्रीन आईड फ्रेंड्स आहेत, हिरवे डोळे असलेले मित्र, त्यांच्यापासून सावध असलं पाहिजे. ग्रीन आईड पर्सन म्हणजे हिरव्या डोळ्यांचे. मित्रांनो, हिरव्या डोळ्यांचे माणसं म्हणजे जे फसवेगिरी करणारे किंवा जेलसी असणारे, आपल्याबद्दल ईर्ष्या आकस बाळगणारे लोक असतात, त्याला ग्रीन आईड पर्सन म्हणतात. मतलबी सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकतात. ईर्ष्या मत्सरी व्यक्ती त्याला, किंवा ईर्ष्या करणारे. मग ते जेलस इथं ईर्ष्या करणारे किंवा मत्सरी, ग्रीन आईड. ठीक आहे. रिच तर माहिती आहे तुम्हाला, श्रीमंत आहे, हा लागू होत नाही. हँडसम माहिती आहे, देखणा व्यक्ती. ओके. एन्थुजियास्टिक या शब्दाचा अर्थ होतो उत्साही. एन्थुजियास्टिक, क्युरियस, त्याला समानार्थी शब्द आहे अजून झिलस. ठीक आहे. एनर्जेटिक म्हणू शकतो तुम्ही. आय होप मुद्दा समजला असेल. ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. आपण चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. जो अंडरलाइन केलेला वर्ड आहे त्याचा नियरेस्ट मिनिंग, त्याचा अत्यंत जवळचा अर्थ सांगायचा, म्हणजे त्याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. द 5 एक्सपेरिमेंट्स गेव डेस्परेट रिझल्ट्स. डेस्परेट म्हणजे तफावत असलेले, मतभिन्नता दाखवणारे, फरक असलेले. मग 5 एक्सपेरिमेंट जे झाले त्यांनी वेगवेगळे रिझल्ट्स दिले, तफावत असलेले. म्हणजे याचा रिझल्ट वेगळा, त्याचा रिझल्ट वेगळा, त्याचा रिझल्ट वेगळा. याला आपण काय म्हणतो की मतभिन्नता दाखवणारे, तफावत असलेले, त्याला म्हणतो आपण डिफरंट. तफावत दर्शवणारे, फरक दाखवणारे. त्याला समानार्थी शब्द विचारला आहे तो डिफरंट पाहिजे. स्ट्रेंज म्हणजे काय? विलक्षण, विचित्र. आणि याचा दुसरा अर्थ एक अनोळखी पण होतो बरं का. स्ट्रेंज पर्सन, अनोळखी, अननोन, 2 अर्थ आहे त्याला. बरं, एनकरेजिंग. तुम्हाला माहिती आहे की समोरच्याला आपण एनकरेज करतोय म्हणजे आपण त्याला प्रवृत्त करणे, प्रवृत्त करणारा. ठीक आहे. सिमिलर म्हणजे काय? समानार्थी. पण इथं उत्तर आहे आपलं तफावत दर्शवणारा, डिफरंट. चला नेक्स्ट क्वेश्चन काय जाऊया. चूज द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग. मित्रांनो, आता जो 7, 8, 9, 10 साधारणतः जे 2-3 प्रश्न गेले पाठीमागे, मी सांगायचं विसरलो की ते आता पेपर सेकंड मधले 2020 मध्ये जो टीईटीचा पेपर झाला त्यातला पेपर सेकंड, अर्थात 6वी ते 8वीच्या साठी जो पेपर आहे त्याच्यामधले काही क्वेश्चन्स आहेत. तर चूज द वर्ड ऑपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. फ्रॅलिटी,
फ्रॅलिटी या शब्दाचा अर्थ होतो त्या ठिकाणी कमकुवतपणा, त्याला काय म्हणतो आपण की दुबळेपणा. मग विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलाय ऑपोजिट, बोल्डनेस. बोल्डनेस म्हणजे काय? धीटपणा. आणि हा काय? कमकुवतपणा. फ्रॅलिटी. स्ट्रेंथ म्हणजे काय? फक्त ताकद होतं. ठीक आहे. फटिग म्हणजे थकवा होतो. हेल्थ म्हणजे आरोग्य होतं. आणि बोल्डनेस म्हणजे धीटपणा, धिटाई. हिम्मत. ठीक आहे, कळलं असेल. आता लास्ट वन क्वेश्चन जाऊया त्याच्याकडे. हा सुद्धा TET 2020चा पेपर सेकंड 6 ते 8चा क्वेश्चन आहे. बरं पहा. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. असा एक प्रकारचा एक क्वेश्चन झाला की जे वन वर्ड सबस्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये जी जोडे दिलेले आहेत 4 त्याच्यातली कोणती मॅच होत नाही. इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. मित्रांनो पहा. वन हू हेट्स मॅनकाइंड, जो मनुष्य जातीचा तिरस्कार करतो, हेट करतो. मॅनकाइंड म्हणजे संपूर्ण मनुष्य जात. मनुष्य जातीविषयी तिरस्कार असणाऱ्या व्यक्तीला मिसॅन्थ्रोप म्हणतात. म्हणजे मनुष्य जातीचा तिरस्कार करणारा मनुष्य द्वेष्टा म्हणतात त्याला. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे यात चूक नाही. वन हू हेल्प्स द पुअर अँड नीडी. फिलॅन्थ्रोप अशी त्याच्या पुढे जोडी दिलेली. फिलॅन्थ्रोप म्हणजे पण परोपकारी, लोकांवर प्रेम करणारा. वन हू लव्स मॅनकाइंड, मनुष्य जातीवर प्रेम करणारा, किंवा गरीब लोकांना किंवा निडी, गरीब लोकांना किंवा जे निडी गरजवंत लोक आहेत त्यांना मदत करणारा. अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? परोपकारी, लोकहितवादी. साहजिकच ते सुद्धा बरोबर आहे. परोपकारी, दुसरा परोपकार करणारा, लोकांचं हित पाळणारा, लोकहितवादी. याच्याबद्दल असंही म्हटलं जाईल की वन हू लव्स मॅनकाइंड, की जो मनुष्य जातीवर प्रेम करतो, किंवा असंही म्हणता येईल. बरं, पुढचं तिसरं. वन हू कलेक्ट्स अँड स्टडी स्टॅम्प्स, जो टपाल तिकीट असतात, स्टॅम्प्स असतात, त्याचा संग्रह करतो किंवा त्याचा अभ्यास करतो, त्याला टपाल तिकीट संग्रहक म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला फिलॅटेलिस्ट म्हणतात. फिलॅटेलिस्ट, टपाल तिकीट संग्रहक. बरं, अजून एक माहिती देऊन टाकतो. जो नाण्यांचा संग्रह करतो, कॉइन्स, किंवा त्याचा अभ्यास करतो, त्याला न्यूमिस्मॅटिस्ट म्हणतात. एक्स्ट्राची माहिती. नाणे संग्रहक किंवा नाण्यांचा अभ्यास करणारा. वन हू स्टडीज ऑर कलेक्ट्स कॉइन्स. बरं, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. मग चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. वन हू हेट्स वुमन, जो महिलांचा तिरस्कार करतो त्याला फिलॅन्डर पर्सन नाही म्हणत, त्याला मिसोजिनिस्ट म्हणतात. मिसोजिनिस्ट. स्त्रियांचा तिरस्कार करणारा. स्त्रियांचा तिरस्कार करणारा म्हणजे काय? पहा, काही लोक स्त्रियांना कमी लेखतात. मनुष्य जातीचा, ते स्त्री जातीचा तिरस्कार करतात, स्त्री जातीला कमी लेखतात, अशा लोकांना म्हणतात मिसोजिनिस्ट. पण काही लोक स्त्री जातीची बाजू घेतात की बाबा नाही, स्त्री जातीवर प्रेम करणारा किंवा स्त्री जातीबद्दल आस्था आपुलकी असणारा, अशा व्यक्तीला म्हणतात फिलॅन्डर. म्हणजे इथं विरुद्धार्थीची जोडी होती. म्हणजे आपलं उत्तर जे पाहिजे होतं ते 4 नंबरचं उत्तर पाहिजे होतं. ठीक आहे, हे उत्तर बरोबरच्या जोड्या आहेत. ही जी जोडी होती, महिलांचा तिरस्कार करणारा फिलॅन्डरर, त्याच्याऐवजी मिसोजिनिस्ट तो पाहिजे होता. म्हणजे उत्तर 4 आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल. मी पाठीमागचे जे क्वेश्चन्स पेपर होते त्यातले 10 क्वेश्चन्स तुम्हाला निवडून आणले. अशाच प्रकारे आपण दररोज लाईव्ह जाऊन नवनवीन गोष्टी पाहू. तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जे जे तुम्हाला आवश्यक आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. माझी कळकळीची विनंती आणि आवाहन आहे की तुम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही सांगा. थँक्यू मित्रांनो.